आज माझ्या काही प्रश्नांची उत्तरं माझे सबस्क्रायबरच देतील. कधी-कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे कंप्लेंट करतो, की घरामध्ये मला हे काम करावं लागतं, ते काम करावं लागतं. पण ह्या लेडीजचं पाहून असं वाटत होतं, आपण जे काम करतो ते काहीच नाही. इतकं जास्त उन्हाचा चटका होता. ते त्यांची 2-3 वर्षाची मुलं घेऊन एवढ्या उन्हामध्ये सकाळपासून काम करत होते आणि दिवसभर त्यांचाच आवाज बाहेर चालला होता. आरवीची झोप बघा त्या कोपऱ्याची आता ह्या कोपऱ्याला आली आणि तिची अशीच झोप आहे. रात्रभर सुद्धा ती पूर्णपणे गळ्याभोवती तिचे पाय असतात. आरवीची झोप म्हणजे खूप जास्त भयंकर. तर आता मी मिनी ब्लॉग चालू केलेले आहेत. तर मला करायचं आहे टाईम फिक्स. माझे मिनी ब्लॉग आताचे आहेत. तर म्हणजे टाईम फिक्स नाही, की अगदी दुपारी करावं, की सकाळी करावं, की संध्याकाळी करावं. यामध्ये मी खूप कन्फ्यूज आहे. त्यामुळे मला जे टायमिंग आहे तर तो फिक्स करायचा होता. आणि खूप जास्त विचार करून मला असं वाटलं, की ज्या टाईममध्ये तुम्ही सुद्धा कम्फर्टेबल असाल आणि म्हणजे थोडंसं कामाचा रिलॅक्स टाईम असेल, तर असा टाईम निवडावा. आणि मला सुद्धा एडिटिंग म्हणा किंवा इतर सर्व कामं हँडल करून त्या टाईमवरती एडिट करून प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण सकाळचं म्हटलं ना कधी-कधी पॉसिबल होत नाही. एवढ्या सकाळी-सकाळी ब्लॉग शूट करून एडिट करणं. तर सायंकाळचा जो 5चा टाईम आहे तर तो मला ओके वाटतो. तर टायमिंग हा मी फिक्स केलाय. तर तुम्ही नक्की सांगा, की ह्या टाईमला तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडतील का? आणि दुसरं असं, की शॉर्ट मिनी ब्लॉग मी जास्त शेअर करत नव्हते. त्यामुळे मला त्याची फारशी आयडिया नाही. तरी त्यातल्या त्यातमध्ये मी असा प्रयत्न करते, की मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा. पण होतंय असं, की मला असं वाटतंय माझे जे ब्लॉग्स असतात ते खूप जास्त मोठे होतात ते. म्हणजे शॉर्ट्स मिनी ब्लॉग आपण जास्तीत जास्त 3 मिनिटाचा करू शकतो. तर माझे मिनी ब्लॉग जवळ-जवळ 3 मिनिटं, 2.5 मिनिटं असे जातात ते. तर असे मोठेच पाहायला आवडतील, की 1-1.5 मिनिटामध्येच मी माझा शॉर्ट मिनी ब्लॉग आहे तर तो कव्हर करू हे नक्की सांगा कमेंटमध्ये. कारण मोठ्या ब्लॉग्सची सुरुवात असल्यामुळे मला एवढ्या 1 अन् 1.5 मिनिटामध्ये ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणं आणि जी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, तर ती पॉसिबल होत नाही. पण जर तुम्हाला असं वाटत असेल, की छोटासा ब्लॉग असावा मिनी ब्लॉग, तर त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे बघा आर्वीने रडून-रडून मयुरीला गिफ्ट आणायला सांगितलं आणि मयुरीने अशा प्रकारे तयार केलं होतं. आता इथे जेवणाची तयारी झाली. इथे काही खाऊ आणलं होतं आरवीसाठी, तर तो सर्व काढून ठेवत होते. खारीक किंवा जे लागणार आहे त्याला छोटं-मोठं खाऊ घेऊन आले होते. तिची तर तब्येत नाही. मी म्हटले ना, की परिस्थितीनुसार माणूस वागायला शिकतो. अगदी घरामध्ये आहे तरी तिचं ताप हे चाललेलंच आहे आणि त्या मुलांकडे पाहून असं वाटलं खरंच देवतारी त्याला कोण मारे. तर आता इथे कपाट आवरायला घेतलं होतं आणि जे मी माझे प्रश्न विचारलेले तर नक्की कमेंटमध्ये उत्तर सांगा त्याचं आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. दररोज आपल्या 5 वाजता व्हिडिओ येत जातील. आवर्जून पाहत जा. आणि शेअर पण करत जावा, जेणेकरून मला असेच छान-छान ब्लॉग करण्याची जास्त प्रेरणा मिळेल. तोपर्यंत बाय.